हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी लर्निंग चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉईल मेकॅनिक्सचा क्विक सँड हा कन्सेप्ट बघणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सगळीकडे आता करोनाचे पेशंट पण कमी होत आहेत. ठीक आहे. त्यामुळे कोणीही अभ्यास करण्याची सवय मोडू नका किंवा त्याच्यामध्ये काही कमतरता आणू नका. ठीक आहे. जिद्द ठेवा. हे वातावरण पण कमी होईल आणि पहिल्यासारखंच सगळं वातावरण हे सुरळीत होईल अशी आपण अपेक्षा ठेवू. ठीक आहे. कारण रुग्णसंख्या ही कमी होते. ठीक आहे. तर जिद्द ठेवा मित्रांनो आणि अभ्यास चालू ठेवा. कारण मंजिले भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है. मंजिले भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है, लेकिन दोनों को पता नहीं हम कितने जिद्दी है. दोनों को पता नहीं हम कितने जिद्दी है. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण क्विक सँड हा कन्सेप्ट बघणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत आणि त्यावरचे फॉर्म्युले. ठीक आहे. त्याबरोबरच JEE लेवलमध्ये एक्झाम्समध्ये आलेले क्वेश्चन्स पण आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दुसऱ्या सब्जेक्टची वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग म्हणजेच इरिगेशनची पण लिंक शेअर केलेली. ठीक आहे. तर तिथे जाऊन तुम्ही इरिगेशनचे लेक्चर्स पण बघू शकता आणि वॉटर सप्लाय, त्यानंतर हायवे इंजिनिअरिंग. ठीक आहे. त्यानंतर सॉईल मेकॅनिक्सचं तर आहेच. ठीक आहे. तर ह्या प्लेलिस्ट आपण तयार केलेल्या आहेत, तर ते पण तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे. तर तुम्ही बाकीचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर बघू शकता. ठीक आहे. तर बघा, क्विक सँड कंडिशन त्यालाच आपण बॉइलिंग म्हणतो. ठीक आहे. तर क्विक सँड कंडिशन हे काही सॉईलचा टाईप नाही आहे. ठीक आहे. व्हर्टिकल अपवर्ड डायरेक्शनमध्ये ज्यावेळेस सिपेज फ्लो होतं, ठीक आहे, वॉटर जे आहे सॉईलमध्ये अवेलेबल असतं, तर ते ज्यावेळेस अपवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होतं त्या कंडिशनला आपण सिम्पली क्विक सँड कंडिशन म्हणतो. ठीक आहे. त्या आणि ही जी कंडिशन आहे ती बेसिकली कोहेजनलेस सॉईल जे असते त्याला आपण सँड म्हणतो किंवा फाईन ग्रॅव्हल असते. ठीक आहे. तर सँड टाईपच्या सॉईलमध्ये काय असतं की क्विक सँड कंडिशन ऑकर होते, बॉइलिंग कंडिशन ऑकर होते. ठीक आहे. जो सिपेजचा फ्लो येतो अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो, तर त्याच फेनोमेनाला आपण क्विक सँड कंडिशन किंवा बॉइलिंग असं म्हणतो. ठीक आहे. तर या स्केचमध्ये तुम्ही ते बघू शकता इथं या इमेजमध्ये. ठीक आहे. व्हेन ऑकर सच कंडिशन. ठीक आहे. तेच आपण जे डिस्कस केलं तेच इथं लिहिलेलं आहे. व्हेन सिपेज फ्लो टेक्स प्लेस इन अपवर्ड डायरेक्शन, सिपेज प्रेशर ऑल्सो ॲक्ट्स इन अपवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. ज्यावेळेस अपवर्ड फ्लोमध्ये मॉइश्चर कंटेंट वाढत जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये जे सिपेज प्रेशर क्रिएट होतं ते पण अपवर्ड डायरेक्शनलाच क्रिएट होतं. ठीक आहे. त्यामुळे जो इफेक्टिव्ह प्रेशर आहे तो रिड्यूस होतो. ठीक आहे. देर इज ऑल्सो प्रेशर इन डाऊनवर्ड डायरेक्शन ड्यू टू सबमर्ज वेट ऑफ सॉईल. ठीक आहे. ज्यावेळेस अपवर्ड सॉईल कंडिशन किंवा बॉइलिंग कंडिशन ऑकर होते त्यावेळेस सबमर्ज वेट जे असतं ते सॉईलचं ते डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होतं. ठीक आहे. ऑब्वियस आहे की सबमर्ज युनिट वेट हे सॉईलचं डाऊनवर्ड डायरेक्शनलाच ग्रॅव्हिटीमुळे ॲक्ट होणार. ठीक आहे. इफ सिपेज प्रेशर बिकम्स इक्वल टू प्रेशर ड्यू टू सबमर्ज वेट ऑफ सॉईल, द इफेक्टिव्ह प्रेशर इज रिड्यूस टू 0. ठीक आहे. सो दिस इज द इम्पॉर्टंट कन्सेप्ट हिअर. दिस कॅन बी आस्क इन युअर JEE लेवल एक्झाम्स. ठीक आहे. त्यानंतर क्विक सँड कंडिशन अपवर्ड सिपेज फ्लो त्यालाच आपण बॉइलिंग म्हणतो किंवा अलाईव्ह सँड पण म्हणतो. ठीक आहे. तर या केसमध्ये इफेक्टिव्ह स्ट्रेस जो आहे तो कमी होतो, रिड्यूस होतो. ठीक आहे. तर याच्यावर ऑलरेडी WCD 2019मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. इफेक्टिव्ह स्ट्रेस विल बी 0 इफ अपवर्ड सिपेज फोर्स इज इक्वल टू बायॉन्ट युनिट वेट. ठीक आहे. बायॉन्ट युनिट वेट म्हणजेच काय, सबमर्ज युनिट वेट. तेच आपण कसं सबमर्ज युनिट वेट कसं डिटरमाइन करतो की गॅमा सॅच्युरेटेड मायनस गॅमा W. ठीक आहे. तर ह्या रिलेशनवरून तुम्ही गॅमा बायॉन्ट किंवा गॅमा सबमर्ज कॅन बी डिटरमाइन. ठीक आहे. इफेक्टिव्ह स्ट्रेस विल बी 0 इफ हेड डिफरन्स इन्क्रीज. ठीक आहे. ज्यावेळेस हेड डिफरन्स इन्क्रीज होतो त्यावेळेस इफेक्टिव्ह स्ट्रेस हा 0 असतो. तर ह्या काही रिलेशन्स आहेत इथं. तर ह्या रिलेशन्सवर बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले. ठीक आहे. सो ICR क्रिटिकल हायड्रोलिक ग्रेडियंट इज इक्वल टू गॅमा सबमर्ज डिवाइड बाय गॅमा W, दॅट इज इक्वल टू G-1 1 - E. आणि हे युज्युअल कंडिशन्स आहेत. G माहिती आहे आपल्याला, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉईल, अँड E विल बी युअर वाईड्स रेशो. ठीक आहे. त्यानंतर गॅमा सबमर्ज, these are the basic relations or important relations in order to determine the specified values for these particular questions. ठीक आहे. त्याच्यानंतर I exit याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. दॅट इज डेल्टा H डिवाइड बाय L. ठीक आहे. हे पॅरामीटर्स इथं तुम्ही नंतर वाचू शकता. ठीक आहे. हे बघा, हा क्वेश्चन
WCD त्यानंतर PWD, ठीक आहे, या दोन्ही एक्झाम्समध्ये विचारलेला आहे. तर बघा, युनिफॉर्म सँड कंडिशन 3.5 मीटर थिक हॅज अ G and E, ठीक आहे. हायड्रोलिक हेड रिक्वायर्ड टू कॉज क्विक सँड कंडिशन इज विल बी I एक्झिट, ठीक आहे. I एक्झिट डिटरमाइन करायचं अगोदर, म्हणजेच हायड्रोलिक हेड दॅट इज कॅपिटल H डिवाइड बाय L, ठीक आहे. कॅपिटल H इज नथिंग बट युअर थिकनेस ऑफ द स्ट्रॅटम अवेलेबल, ठीक, आणि L विल बी युअर युनिट लेंथ मीन्स 1 मीटर कन्सिडर करायची, ठीक आहे. त्यानंतर हे आलं 3.5 मीटर हायड्रोलिक हेड आला I एक्झिट, ठीक आहे. त्यानंतर काढायचा ICR क्रिटिकल ग्रेडियंट, ठीक आहे. क्रिटिकल ग्रेडियंट G-1 1 + E, ठीक आहे. ही व्हॅल्यू आहे 1, ठीक आहे. तर या प्रकारे ही डिटरमाइन करायचं. आणि याच्यामध्ये जे रिलेशन आहे I एक्झिट आणि ICR, ठीक आहे, याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हे करायचं काय, कम्पॅरिझन करायचं, ठीक आहे. I एक्झिट आणि ICRमध्ये जर I एक्झिट ग्रेटर असेल, ठीक आहे, एक्झिट ग्रेडियंट जर ग्रेटर असेल तर क्विक सँड कंडिशन ऑकर होणार, ठीक आहे. सो क्विक सँड कंडिशन या ऑलरेडी मॅक्झिमम जी व्हॅल्यू याच्यामध्ये तुमची I एक्झिटची किती आहे आणि ICRची किती, तर याच्यामध्ये जी मॅक्झिमम व्हॅल्यू असेल ती ऑब्वियसली I एक्झिट येते, ठीक आहे. तर I एक्झिट विल बी युअर क्विक सँड कंडिशन, ठीक आहे. सो मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार 3.5 आणि तीच तुमची हायड्रोलिक हेड असणार आहे, ठीक आहे. कारण क्विक सँड कंडिशन कधी ऑकर होणार ज्यावेळेस हाईट ही जास्त असणार आहे. हाईट कोणती जास्त आहे I एक्झिटची, त्यामुळं 3.5 विल बी युअर हायड्रोलिक हेड फॉर धिस पर्टिक्युलर कंडिशन, ठीक आहे. Saturated sand becomes quick or alive when hydraulic gradient will be 0. हायड्रोलिक ग्रेडियंट जो आहे तो ज्यावेळेस 0 असतो त्यावेळेस सॅच्युरेटेड सँड बिकम्स क्विक ऑर अलाइव, ठीक आहे. तर हा क्वेश्चन ZP 2015मध्ये ऑलरेडी विचारलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये क्विक सँड कंडिशन प्रिव्हेंटेड बाय, ठीक आहे. ठीक आहे. आता क्विक सँड कंडिशन कोणत्या कंडिशनमध्ये आपण प्रिव्हेंट करू शकतो, ठीक आहे. प्रिव्हेन्शनवर बराच वेळेस क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला, ठीक आहे. तर प्रिव्हेंट कसं करू शकतो, म्हणजे क्विक सँड ऑकरच नाही झाली पाहिजे, त्यासाठी आपण काय काय अप्लाय करू शकतो. तर लोअरिंग वॉटर टेबल बिफोर एक्सकॅव्हेशन, ठीक आहे. वॉटर टेबल जे आहे ते एक्सकॅव्हेशनच्या अगोदर आपण वॉटर टेबलला रिड्यूस करू शकतो, ठीक आहे. म्हणजे एखाद्या रिजनमध्ये जर वॉटर टेबल हाय लेवलला असेल तर तो आपण रिड्यूस करू शकतो किंवा त्याला लोअर डाऊन करू शकतो इन ऑर्डर टू रिड्यूस युअर क्विक सँड कंडिशन और बॉइलिंग कंडिशन, ठीक आहे. त्यानंतर इन्क्रीजिंग द अपवर्ड फ्लो लेंथ बाय शीट, ठीक आहे. पाईल शीट्स पण वापरू शकतो जेणेकरून वॉटर टेबल हा रिड्यूस होईल आणि क्विक सँड कंडिशन ऑकर नाही होणार, ठीक आहे. तर ॲडिशन ऑफ सरचार्ज पण आपण करू शकतो, ठीक आहे. तर या काही कंडिशन्स आहेत. त्यानंतर क्विक सँड कंडिशन रिचेस वेन ICR = 1, ठीक आहे. ICR ज्यावेळेस 1 होतो त्यावेळेस क्विक सँड कंडिशन ऑकर होते, ठीक आहे. अँड मेजरली ऑकर्स इन लूज सँड और फाईन सँड, ठीक आहे. जसं आपण डिस्कस केल्यावर त्याप्रमाणेच लूज आणि फाईन सँडमध्येही जनरली ऑकर होते. ऑकर्स वेन हेड कॉझिंग अपवर्ड फ्लो इन इन्क्रीज, ठीक आहे. अपवर्ड फ्लो ज्यावेळेस इन्क्रीज होतो त्यावेळेस क्विक सँड कंडिशन ऑकर होते. तर हे काही क्वेश्चन्स आहेत SSC JEE विचारलेला हा क्वेश्चन, ठीक आहे. तर याच्यामध्ये ट्रू स्टेटमेंट्स तुम्हाला विचारलेले, ठीक आहे. इट इज ओनली अ कंडिशन बट नॉट अ टाईप ऑफ सँड, इट विल बी करेक्ट, ठीक आहे. इट इज अ कंडिशन नॉट करेक्ट, ठीक आहे. थर्ड वन क्विक सँड कंडिशन विच इज वेन क्रिटिकल हायड्रोलिक ग्रेडियंट इक्वल टू युनिटी, आत्ताच आपण बघितलं. तर फर्स्ट अँड थर्ड विल बी युअर करेक्ट आन्सर्स, ठीक आहे. कोर्स ग्रेन सॉईलमध्ये नाही आढळत ती, फाईन ग्रेन सॉईलमध्ये आढळते, ठीक आहे. त्यामुळं only statements first and third will be your true. Then this question has been asked in RRB JEE 2019, ठीक आहे. when does a quick sand condition is develop in soil, ठीक आहे. क्विक सँड कंडिशन कधी डेव्हलप होतं ते हे याच्यामध्ये हेड कॉझिंग डाउनवर्ड फ्लो, ठीक आहे, हेड कॉझिंग अपवर्ड फ्लो, ठीक आहे. सो युअर आन्सर विल बी B. देन दिस इज द न्यूमेरिकल टाईप क्वेश्चन आस्क इन PWD JEE 2018, ठीक आहे. नाही, WCDचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. WCD 2019चा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोलिक हेड विचारलेला आहे, ठीक आहे. तर आपण जसं वर फॉर्म्युला बघितला की G-1 + 1 + E, ठीक आहे, यानुसार तुम्ही ते डिटरमाइन करू शकता, ठीक आहे.
तर ह्या प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाम्समध्ये विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तर स्टडी दीज टाईप्स ऑफ क्वेश्चन्स अँड क्लिअर दी कन्सेप्ट्स. ठीक आहे, विथ द ट्रिक्स अँड शेअर व्हिडिओ विथ फ्रेंड्स. थँक्स.